लग्नाचं आमिष दाखवून दुष्कर्म केल्याप्रकरणी आरोपी प्रवीण नागनाथ उमरे राहणार नरोटेवाडी उत्तर सोलापूर याला जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. फिर्यादीनं तक्रारीनुसार आरोपी प्रवीण यानं तिला खोटं आश्वासन देऊन तिच्यासोबत दुष्कर्म केलं. या प्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 564/2024 26/11/2024 रोजी भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 69 115 2 351 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित आरोपी याची ओळख मागील 2 वर्षांपासून होती. त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. काही काळानंतर फिर्यादीनं आरोपीला स्पष्ट सांगितलं की ती वैवाहिक असल्यानं तिच्या प्रेमसंबंधात कुटुंबाला समजल्यानंतर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे हे संबंध थांबवणं योग्य ठरेल. आरोपी काही दिवस दूर राहिला, परंतु त्यानंतरही त्याने पीडितेच्या एकटेपणाचा फायदा घेत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याशी लग्न करतो असं सांगून विश्वास संपादन केला. मात्र लग्नाविषयी विचारणा केल्यावर आरोपी आणि त्याच्या कुटुंबियांनी पीडितेला घराबाहेर काढलं. या प्रकरणी पीडितेनं तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपींना अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा आणि सत्र न्यायालय सोलापूर येथे अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट K. राऊटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट वैभव बोंगे, ॲडव्होकेट सौरभ साळुंखे, ॲडव्होकेट ओंकार फडतरे यांनी काम पाहिले, तर सरकारतर्फे ॲडव्होकेट दत्ता पवार यांनी न्यायालयात युक्तिवाद केलाय.